लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी केली नाही तर आमचे पैसे येतील नाही का? असाच प्रश्न तुमच्या मनात आहे ना? तर तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर आपण आज बघणार आहे. तर लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी केली नाही तर तुमचे पैसे बंद होऊन जातील असे अनेक क्रिएटर व्हिडिओ बनवताना दिसत आहे. परंतु जेव्हा लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करण्याबाबत सरकारने जी-आर काढला होता, तेव्हा त्या जी-आरमध्ये सरकारने नमूद केलं होतं की लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला 2 महिन्यांचा कालावधी दिला गेला आहे. त्यामुळे 2 महिन्यांमध्ये तुम्ही कधीही ई-के-वाय-सी करू शकतात. असं नाही की तुम्ही ई-के-वाय-सी केली तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळेल. येत्या 2 महिन्यांमध्ये तुम्हाला ही ई-के-वाय-सी करावी लागणार आहे. जर तुम्ही दुसऱ्या महिन्यात सुद्धा लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी केली तरी सुद्धा तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा लाभ मिळणार आहे. हो, तुम्ही खरं ऐकले. आता तुम्ही जी-आर मध्ये बघू शकतात की 2 महिन्यांचा सरकारने कालावधी दिलाय आणि ही जी 2 महिन्यांची मुदत आहे ही वाढू सुद्धा शकणार आहे. त्यामुळे ई-के-वाय-सी करण्यासाठी तुम्ही अजिबात घाई करू नका. असं जर असतं तर सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला 15 ते 10 दिवसांचीच मुदत दिली आहे, परंतु सरकारने तुम्हाला 2 महिन्यांची मुदत दिली आहे. यावरून तुम्ही समजू शकतात की तुम्ही जर शेवटच्या तारखेला आपण लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी केली तरी सुद्धा तुम्हाला आदल्या महिन्याचे पैसे मिळणार आहे. हो, तुम्ही खरं ऐकलंय. त्यामुळे आता ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका.